हेल्लो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आय नो आपण थोडंसं लेट आहोत, पण त्याचं रिझन पण मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. 10th काल जे लेक्चर अपलोड केलं होतं त्यामध्येच मी सांगितलं होतं. थोडासा हेल्थ इश्यू चालू असल्या कारणाने आपण पटकन ह्या चॅप्टरचं लेक्चर अपलोड करू शकलो नाही. बट आता जर हेल्थ थोडीशी ठीक आहे तर आपण कंटिन्यू करू शकतो. तुम्ही बघा, आता हा जो चॅप्टर आहे ना आपला मेजरमेंट ऑफ मॅटर, हा चॅप्टर आपल्याला येणाऱ्या कितीतरी दिवस जेव्हा जेव्हा तुम्ही केमिस्ट्री शिकणार आहात त्यावेळी ह्या चॅप्टरचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून ह्या चॅप्टर मधल्या येणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट आपण मन लावून अगदी शांतपणे समजून घेऊन, काही डाऊट असतील तर विचारून, या चॅप्टर मध्ये कोणताही डाऊट राहणार नाही याची मात्र खात्री करून घेतली पाहिजे. अदरवाईज ह्या चॅप्टर मधला डाऊट तुम्हाला पुढे जाऊन 10वी 11वी 12वी 3ही वर्ष त्रास देऊ शकतो. म्हणून आपण काय सांगतो, या चॅप्टरकडे विशेष लक्ष पाहिजे. मग आता मेजरमेंट ऑफ मॅटर स्टार्ट करण्यापूर्वी बघा, आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही क्वेश्चन आहेत आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या ज्या टर्म शिकायच्या त्या टेक्स्टबुकच्या आधीच आपल्याला दिलेले आहेत, पण आपल्याला सुरुवात करायची म्हटल्यानंतर आपल्याला विचारलंय कॅन यू रिकॉल, आपल्याला आठवायला सांगितलंय. मग आपल्याला सगळ्यात पहिलं विचारलंय व्हॉट इज द डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आता हा थिअरी पार्ट आहे, याचा आन्सर मी लिहित नाही बसणार आहे, मी तुम्हाला सांगतो फक्त ओरली. मग आपल्याला डाल्टनची ॲटॉमिक थिअरी काय आहे असं विचारलंय. थोडंसं चांगलं बॅक नॉलेज असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचे लास्ट इयर आपण फिजिकली क्लासेस घेतले होते त्या मुलांना माहीत असेल, मी एक चॅप्टरला म्हटलं होतं हा चॅप्टर आपल्याला जेव्हा जेव्हा तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकाल त्यावेळी इम्पॉर्टंट असेल. चॅप्टर कोणता होता आपल्याकडे? 5 नंबर चॅप्टर ऑफ स्टँडर्ड 8, दॅट इज इनसाइड द ॲटम. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो होतो? ॲटम कसा असतो, ॲटम डिस्कवर कोणी केला, ॲटमच्या बाबतीत वेगवेगळ्या थिअरीज कशा आल्या, बोरचं ॲटॉमिक मॉडेल कोणतं, आपण त्याच्यामध्ये थिअरी आठवतात का? सगळ्यात पहिलं आपण बघितलं डाल्टन्स थिअरी, नंतर बघितली थॉम्सन पुडिंग प्लम मॉडेल, नंतर आपण बघितलं होतं रुदरफोर्ड मॉडेल, रुदरफोर्ड नंतर आपण बघितलं होतं काय, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर आपल्याला डाल्टनच्याच थिअरीबद्दल विचारले. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे काय बरं डाल्टनने काय सांगितलं होतं या थिअरीमध्ये. अकॉर्डिंग टू द डाल्टन द ॲटम लुक्स लाईक अ बुंदी लड्डू. आपण त्याला म्हटलं होतं द ॲटम लुक्स लाईक अ बुंदी लड्डू. ते बुंदी लड्डू मध्ये असणारे छोटे 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 जे काही बुंदीचे पार्टिकल असतील ते कोण? आपले पॉझिटिव्ह चार्ज. जो कोण आजूबाजूला असणारा साखरेचा जो पाक असेल तो कोण असेल आपल्याकडे? सॉलिडिफाईड जो काय आपण म्हणतो तो कोण असेल आपल्याकडे? निगेटिव्ह चार्ज. आणि ॲटम असाच दिसतो असं डाल्टनने सांगितलं होतं. ठीक आहे, पहिले क्वेश्चनचं आन्सर मिळालं. अकॉर्डिंग टू द डाल्टन, डाल्टन गेव अ फिजिकल मॉडेल, और आपण असं म्हणू शकतो डाल्टन गेव अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह मॉडेल विच सजेस्ट दॅट द ॲटम लुक्स लाईक अ बुंदी लड्डू इन विच द बुंदी पार्टिकल्स आर कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह चार्ज अँड द सराउंडिंग मॅटर टू द चार्ज इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह चार्ज. तर हे होतं आपल्याकडे डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. पुढे जाऊन आपल्याला दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ आर द कंपाऊंड फॉर्म. कंपाऊंड कसे बनतात याचं सिम्पलचा आन्सर असेल बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स, 2 or more element. When 2 or more element combine, they forms a compound. आपण काय म्हणतो, सगळ्यात छोटा कोण आहे? ॲटम. ॲटम्स एकत्र येऊन काय बनला असेल आपल्याकडे? काय बनला असेल? 2 ॲटम एकत्र येऊन काय बनतो? मॉलिक्यूल बनतो. किंवा आपण काय म्हणतो, सगळे सेम सेम ॲटम असतील तर काय बनतो? इलेमेंट. 2 इलेमेंट एकत्र येऊन काय बनवतात? कंपाऊंड. ठीक आहे. आणि लास्टला आपल्याला विचारलंय व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉटन, सॉरी माय मिस्टेक, व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्टचा जो काही मीठ आहे आपल्याकडे, कॉमन सॉल्टचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय आहे आपल्याकडे? त्याला आपण म्हणतो NaCl. मग बघा बरं, इथं Na आला म्हणजे काय? एक एलिमेंट आहे सोडियम, Cl आला दुसरा एलिमेंट आहे क्लोरीन, 2 एलिमेंट एकत्र येऊन काय बनला आपल्याकडे? कंपाऊंड. दुसरा कंपाऊंड आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामध्ये स्लेक्ड लाईम. स्लेक्ड लाईम म्हणजे काय? आता चुना म्हणतो आपण याला, फक्त हा थोडा वेगळ्या टाईपचा असेल. स्लेक्ड लाईम, स्लेक्ड लाईमचा फॉर्म्युला असतो CaOH ट्वाइस. कॅल्शियम हायड्रॉक्साईडलाच काय म्हटलं जातं? स्लेक्ड लाईम. त्याच्यानंतर आपण काय सांगतो बघा, आपल्याला लाईम विचारलेला आहे फक्त, लाईम चुना, त्याचा फॉर्म्युला काय असतो? CaO कॅल्शियम ऑक्साईड. आणि आपल्याला लास्टला विचारलंय लाईम वॉटर. आता या लाईमलाच काय म्हटलं जातं ना, हा इन्स्टंट वापरला जातो म्हणून याला काय म्हटलं जातं? अजून एक शब्द येतो याला म्हटलं जातं क्विक लाईम. आणि लास्टला आपल्याला विचारलेलं आहे लाईम वॉटर. लाईम वॉटर कशाला म्हणायचं? ऑब्व्हियसली हा स्लेक लाईम होता म्हणजे चुन्याचे खडे होते, त्यांना आपण पाण्यात मिक्स केलं तर काय बनेल आपल्याकडे? लाईम वॉटर. मग आपण काय सांगणार? CaOH ट्वाइस राहणार तर त्याचे, फक्त आपण मिक्स कशात केलं? वॉटरमध्ये. ब्रॅकेटमध्ये काय टाकायचा? ॲक्वस. ॲक्वस म्हणजे काय? कोणताही कंपाऊंड जेव्हा वॉटरमध्ये डिसोसिएट केला जातो, विरघळवला जातो, त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वस. तो वर्ड ॲक्च्युअल असा असेल आपल्याकडे ॲक्वस. ॲक्वसचं मिनिंग असतं
सोल्युशन इन वॉटर, सोल्युशन इन वॉटर, पाण्याचा उपयोग करून बनवलेल्या सोल्युशनला म्हणतात ॲक्वस. आणि रिॲक्शन मध्ये दाखवताना त्याला आपण कंपाऊंड मध्ये लिहिताना कुठे लिहितो, ब्रॅकेटमध्ये AQ लिहायचा, डॉट द्यायचा, ॲक्वस. तर हे होतं आपल्याकडे काही क्वेश्चन जे आपल्याला चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेले होते. तर त्या चॅप्टरच्या सुरुवातीच्या क्वेश्चनचा आपण आन्सर दिलेला असेल. आता आपण आपल्या ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करू. मग सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला पहिला लॉ बघायचा आपल्याला याच्यामध्ये. आता मला सांगा, कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्शन घडते, याचा अर्थ काय होत असेल बरं? ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, दोन एलिमेंट कंबाईन होत आहेत. इथं कॅल्शियम आणि ऑक्सिजन कंबाईन झाला, मग त्यांनी काहीतरी रूल फॉलो केले असतील, काही लॉज फॉलो केले असतील. डायरेक्ट असं नाही की दोन एलिमेंट कंबाईन झाले, कंपाऊंड मिळाला. मग कोणते लॉ फॉलो होतात त्यालाच आपण काय म्हणतो, आपल्याला वेगवेगळे लॉज बघायचे रिलेटेड टू द केमिकल रिॲक्शन. या लॉजला आपण एक एक करून शिकू. पण तत्पूर्वी आपल्याला बेसिक पासून जायचं. मी म्हटलं आपल्याला शिकायचं तर असं शिकायचं का आपल्याला काहीच येत नाही. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित काय करायचे, नोट करून घ्यायचे. नंतर आपण याच्याला पुढे प्रोग्रेस करू. मग आता काय म्हटलं आपण, आपल्याला बघायचंय काय, येतं सगळं आपल्याला पण येत काहीच नाही असं शिकणं, त्याला तर शिक्षण म्हणतात ना. मग आपल्याला एखादी गोष्ट आपण आधी वाचलेली असते, कुठेतरी बघितलेली असते, कुठेतरी ऐकलेली असते, पण ती गोष्ट ऐकलेली आहे किंवा मला येते म्हणून भारावून न जाता अभ्यास करत राहणं, नवं काहीतरी ऐकायला भेटणार या भावनेने बसणं, त्याला काय म्हणतो आपण, शिक्षण. मग आता काय म्हणतो आपण बघा, आपल्याला बघायचंय सगळ्यात पहिलं व्हॉट इज मीन बाय मॅटर. सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचंय व्हॉट इज मीन बाय मॅटर. चौकात किंवा कुठेतरी स्कूल कॉलेजमध्ये होणाऱ्या चार पोरांच्या भांडणाला मॅटर म्हणत नाही. इथं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये मॅटर म्हणजे काय घ्यायचं, तर मॅटरची डेफिनेशन आधी समजून घ्या, मग आपण याला समजून घेऊ. डेफिनेशन काय सांगते आपल्याला, एनिथिंग दॅट हॅज सम मास अँड कॅन ऑक्युपाय some space is called as matter, is called as matter. मग आता व्यवस्थित समजून घ्यायचं. बघा काय सांगितलं आपण, डेफिनेशन तर लिहिली, पण आता समजून घ्यायची वेळ आली. आपण काय म्हटलं, हा पेन आहे माझ्याकडे, बरोबर. ऑब्विसली तुम्ही म्हणशा प्रत्येक याच्यामध्ये एक्झाम्पल हेच येतं आपल्याकडे, ठीक आहे. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ एखादं. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ बॉटल ऑफ इंक, बरोबर. आणि ही माझ्या हातावर मी अशी ठेवली. झालं काय, या इंक बॉटलला जर बघितलं, ही प्लास्टिकची बनलेली, याच्या आतमध्ये इंक आहे. याच्या आतमध्ये काहीतरी छोटे 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 काय असतील बरं, ॲटम्स असतील. काहीतरी ॲटमची बनलेली म्हणजे आपण काय म्हणणार, सरळ सर. आणि त्या ॲटमचं, प्रत्येक ॲटमचं काहीतरी मास असेल, म्हणजेच आपण काय म्हणतो, कोणतीही गोष्ट जिला काय आहे, थोडंसं मास आहे, आणि ती जागा म्हणजे आपण काय म्हणतो, ती वस्तू, कोणतीही गोष्ट जिला मास आहे आणि तिला कुठं पण आपण ठेवलं तर ती काय करते, ऑक्युपाय सम स्पेस, काही जागा मिळवते. माझ्या हातावरती एवढी जागा घेतली याने, याचा अर्थ काय म्हणतो आपण, ह्या बॉटलला मास पण आहे आणि हिने माझ्या हातावरती जागा पण घेतली. मग अशी वस्तू, कोणती अशी गोष्ट जिला मास आहे आणि ती ठेवल्यानंतर काहीतरी जागा घेते, त्या वस्तूला किंवा त्या गोष्टीला काय म्हणायचं, मॅटर. मॅटर म्हणजे काय, कळलं? मॅटरचा मराठी अर्थ काय घ्यायचा, मॅटरचं मराठी मिनिंग घ्यायचं पदार्थ. आता पदार्थ म्हणजे आपल्याला इथं तो पदार्थ नाही जो घरात शिजवला जातो. आपल्या पदार्थाचा अर्थ इथं काय घ्यायचा, आपण मागच्या वर्षी शिकलो होतो, स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजेच काय, पदार्थांच्या अवस्था. मग त्या पद्धतीनेच मॅटर म्हणजे काय, पदार्थ. कशाला म्हणायचं मॅटर, मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज सम मास, कोणतीही गोष्ट जिच्याकडे मास आहे आणि ती काय करू शकते, काही जागा घेऊ शकते, एखाद्या जागी ठेवली तर तिला म्हणायचं मॅटर, ठीक आहे. मग आता याच्यावरून बघा, आपल्याकडे पहिला येतोय लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मग लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपल्याला काय सांगतो, सिंपल आहे की नाही. बघा, या लॉचं कोणतंही स्टेटमेंट नाही आपल्याकडे, फक्त आपल्याला लॉ सांगितलेला आहे, फक्त समजून घेण्याची टर्म असेल, याच्यावरती लिहायचं नाही आपल्याला जास्त काही. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन होणं म्हणजे काय, जोडलं जाणं, कंबाईन होणं. मग लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय सांगतो आपल्याला, डाल्टनने जे काही ॲटमचं मॉडेल दिलं होतं ना, त्या मॉडेलचा यूज करून बऱ्याच लोकांनी काय केलं, वेगवेगळे एलिमेंट कसे एकमेकांसोबत जोडले जातात आणि कंपाऊंड बनतात, यालाच त्यांनी काय नाव दिलं, केमिकल कॉम्बिनेशन. मग आपण याला असं सांगू शकतो की नाही, टू ऑर मोर एलिमेंट्स कंबाईन. आता हे बुकमध्ये नाही दिलेला, मी हे तुम्हाला ॲडिशनली सांगतोय जस्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी.
2 or more element combine to form a compound. मग इथं काय म्हटलं आपण, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट कंबाईन होतील, त्यांच्यापासून एक कंपाऊंड बनेल. या कंबाईन होण्याच्या गोष्टीलाच काय म्हटलं जातं, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. 2 गोष्टींना जोडून जर जायचं असेल तर त्यांच्यामध्ये असणारा जो काय आपण म्हणतो 2 गोष्टी एकत्र येतील त्याला काय म्हणायचं, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मग एवढा सिंपलचा लॉ आहे. वेगवेगळे कंपाऊंड जे केमिस्ट्रीमध्ये बनत असतात ते वेगवेगळे कंपाऊंड बनण्यासाठी आपण काय सांगतो, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपला उपयोगात येतो. आणि ह्याच लॉचा उपयोग करून काय म्हणतो आपण, पुढे जाऊन आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्यात. मग हा एकदम सिंपलचा लॉ होता. आपल्याला पुढे जाऊन आता याच्यातला पुढचा लॉ बघायचा आहे. पुढचा लॉ असेल आपल्याकडे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आपल्याला तुम्हाला आठवतं का, आपल्याला आता वर्क अँड एनर्जी चॅप्टरमध्ये आपला जो काही सेकंड चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपल्याला एक लॉ होता, आठवतो का, लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. तो लॉ काय सांगायचा आपल्याला, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट जस्ट कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर हा काय सांगतो आपल्याला ते बघायचंय. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. कन्झर्व करणे म्हणजे नेमकं काय, कन्झर्व करण्याला आपण काय म्हणतो, कन्झर्व करणे म्हणजेच काय, जपून ठेवणे. जपून ठेवणे म्हणजे काय, थोडक्यात कन्झर्व करणे म्हणजे जेवढं आहे तेवढंच ठेवणे. मग आता याला आपण असं सांगू शकतो की नाही, सरळ सरळ मी काय सांगितलं आता, लास्ट इयर पण आपण ही गोष्ट डिस्कस केली होती, आता पण आपण ही गोष्ट परत बघू. कधी पण जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन लिहिली जाते त्यावेळी आपण काय सांगतोय, रिॲक्टंट जे असतात, रिॲक्शनमध्ये भाग घेणारे, ज्यांची रिॲक्शन होणार आहे त्यांना आपण काय म्हणतो, रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्स एकत्र येऊन जे काही बनणार आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रॉडक्ट. मग आपण काय सांगतो, रिॲक्टंट पासून कोण बनतं, प्रॉडक्ट. मग आपण रिॲक्टंट पासून बनतो म्हणून काय करतो, या दोघांच्या मध्ये एक ॲरो दाखवतो असा. याचा अर्थ आपण काय सांगतो, या ॲरोच्या लेफ्टला कोण आहेत, लेफ्ट हँड साईडला आपण मॅथमॅटिक्समध्ये LHS RHS शिकलेलो आहे. मग लेफ्ट हँड साईडला कोण आहेत आपल्याकडे, रिॲक्टंट. राईट हँड साईडला कोण आहेत आपल्याकडे, RHS कडे आपल्याकडे आहेत प्रॉडक्ट्स. मग रिॲक्टंट आणि प्रॉडक्टला डिफरन्शिएट कसं करायचं, ॲरोच्या लेफ्टवाले रिॲक्टंट, ॲरोच्या राईटवाले प्रॉडक्ट. मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आपल्याला बघायचं. मग आपण काय सांगतो, सरळ सरळ मी इथं जेवढे रिॲक्टंट घेतले असतील, मग याला आपण असं सांगू शकतो की नाही, द टोटल वेट ऑफ रिॲक्टंट, द टोटल वेट ऑफ रिॲक्टंट्स. मी जेवढा ग्रॅम रिॲक्टंट घेतला असेल, जेवढा किलो घेतला असेल, काय असेल युनिट जे असेल ते, तेवढाच आपल्याकडे काय बनला पाहिजे, प्रॉडक्ट पण. मग आपण काय सांगतो, इज इक्वल टू द टोटल वेट ऑफ, वेट म्हणा, अमाऊंट म्हणा तुमच्या सोयीने, टोटल वेट म्हणा, टोटल अमाऊंट म्हणा, द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट, प्रॉडक्ट्स. थोडक्यात आपण याला कसं सांगितलंय, तुमच्या मॅथमॅटिक्सच्या टर्ममध्ये LHS इज इक्वल टू काय असेल आपल्याकडे, RHS. आणि जर अशी कंडिशन असेल, मग आता आपण काय म्हटलं होतं, मास आपण इकडे जेवढं घेतलं होतं रिॲक्टंटमध्ये तेवढंच मास कुठं असेल, आपलं प्रॉडक्टमध्ये. मास चेंज झालं का, मग मास चेंज नाही झालं, याचा अर्थ काय झाला, मास आहे तेवढंच राहिलं, आहे तसं जपलं गेलं, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेशन झालं मासचं. आणि त्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. द टोटल वेट ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट. यालाच काय म्हणायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. एवढा सोपा लॉ असेल आपल्याकडे हा. मग आता ह्या लॉचं जर आपल्याला कोणी विचारलं, सर एक्झाम्पल सांगा बरं, एक्झाम्पल सह सांगा आम्हाला, असं नाही कळालं, मग याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये आपण याला लवकर समजून घेऊ. याचं काम झालं असेल तर आपण याला इरेज करून टाकू. आता आपण याचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलने काय होतं ना, कन्सेप्ट लवकर क्लिअर होते. मग आता आपण काय केलं, आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपण जेव्हा लाकूड वगैरे पेटवतो, लाकूड बनलेलं आहे कशाचं, सेल्युलोजचं. सेल्युलोज काय आहे, कार्बन. मग कार्बन तुम्ही काय घेतला, सेल्युलोजिक कार्बन, त्याला आपण घेतला कार्बन प्लस त्याला पेटवलं म्हटल्यानंतर आपण काय सांगतो, पेटवण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो कंबशन. कंबशन होत असताना कोणासोबत कंबाईन होतो, ऑक्सिजन सोबत. बिना ऑक्सिजनचं कोणतीही गोष्ट पेटूच शकत नाही आपण म्हणतो. मग आता याच्यापासून प्रॉडक्ट कोण मिळणार आहे आपल्याला, कॉम्बिनेशन, म्हणजेच काय एकत्र होतील. काय मिळेल आपल्याला, CO2. इकडे लिहिले ॲरोच्या लेफ्टला कोण आहे, रिॲक्टंट्स, राईटला लिहिलं हा कोण आहे, प्रॉडक्ट. मग आता रिॲक्टंट साईडला बघा बरं, मी जर असं समजून घेतलं
कार्बन आहे माझ्याकडे आणि कार्बनचं जे काही ऍटॉमिक मास असतं, आता ऍटॉमिक नंबर नाही विचारते, नंबर असतो 6, मग मास किती असतं आपण म्हटलं ऍटॉमिक मास आहे कार्बनचं 12. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8 आणि ऍटॉमिक मास आहे 16. पण आता एक गोष्ट समजून घ्या, कार्बनचा ऍटॉमिक मास घेतलं मी किती 12 प्लस ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास आहे 16, पण ते कुणाचं आहे एका ऑक्सिजनचं. इथं ऑक्सिजन किती आहे 2 आहे, मग आपण काय करणार 16 मल्टिप्लाइड बाय 2. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळतं आपल्याला 12 प्लस 16 2 जार 32 आणि जर टॅली केली तर आपल्याला किती मिळते 44. म्हणजे आपल्याकडे रिॲक्टंटचं जे काही मास होतं किंवा मास म्हणजे आपण काय म्हणतो रिॲक्टंटचं जे काही टोटल मॅटर होतं ते किती होतं 44. मग आता एवढंच मला प्रॉडक्टमध्ये भेटलं पाहिजे आहे की नाही. मग कसं करणार आपण, याचं प्रॉडक्टचं मास काढत असताना सेम फॉर्मॅट यूज करायचा. कार्बनचं किती आहे 12 प्लस ऑक्सिजन किती वेळा येतोय, जेवढे असतील तेवढ्यांचं मास प्लस करत जायचं. ऑक्सिजनचा आहे आपल्याकडे 16, पण किती वेळा येतोय तो 2 वेळा, म्हणून आपण O2 आहे म्हणून इंटू 2 काय येईल मग 12 प्लस 32. याचं पण ॲटॉमिक आपण काय म्हणू शेवटी फायनल प्रॉडक्टचं मास किती येतोय 44. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आहे की नाही. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आपल्याला काय सांगतो, इन अ केमिकल रिॲक्शन द मास किंवा असं म्हणू द अमाऊंट ऑफ मॅटर ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द अमाऊंट ऑफ मॅटर ऑफ प्रॉडक्ट. एवढा सिम्पलचा लॉ असेल बघा, काही डिफिकल्ट नाही आपल्याकडे. एवढी सिम्पलची गोष्ट सांगायला आपल्याला मार्क आहेत. मग आपल्याला केमिकल कॉन्झर्वेशनचा आपल्याला काय म्हणतोय मॅटर केमिकल कॉन्झर्वेशन ऑफ मॅटरचा लॉ कळला असेल, होप सो. खूप सिम्पल करून सांगण्याचा ट्राय केलाय. आता याच्यापेक्षा जास्त आपण सिम्पल होऊ पण शकत नाही, म्हणून आता याला व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या. आपण याला व्यवस्थित लिहायचं आहे, हे लिहिलं गेलं तर आपल्याला कुठेतरी मार्क मिळायला मदत होईल. हा झाला आपल्याकडे पहिला लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आता आपल्याला बघायचंय सेकंड लॉ जो इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे, तो लॉ असेल आपल्याकडे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. काय असतो हा कॉन्स्टंट प्रपोर्शनचा लॉ, आणि नंतर आपण एका सायंटिस्ट बद्दल थोडंसं बोलू आणि लेक्चरला आपण पॉज देऊ. कारण सुरू केलंय म्हणजे एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला बोर होईल इतकी मोठी लेंथ नाही ठेवायची आपल्याला. एक 20-25 मिनिटाचं लेक्चर सफिशियंट असेल नाही का. मग आता आपल्याकडे पुढचा लॉ आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. सेकंड जो इम्पॉर्टंट लॉ आहे तो काय आहे आपल्याकडे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, प्रपोर्शन म्हणजे काय प्रमाण, कॉन्स्टंट म्हणजे काय एकसारखं. मग कोणताही केमिकल कंपाऊंड जेव्हा बनेल त्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचं प्रमाण कसं असतं कॉन्स्टंट असतं, सारखं असतं. यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. याचा आधी स्टेटमेंट बघू आपण, स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला. जर आपल्याला स्टेटमेंट कळलं तर आपल्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. स्टेटमेंट काय सांगतं बघा आपल्याला, द वेट ऑफ एलिमेंट्स इन अ पर्टिक्युलर कंपाऊंड, द वेट of elements in a particular compound the weight of elements in a particular compounds are always in a fixed proportion, are always in a fixed proportion. कोणताही कंपाऊंड बनताना त्याच्यामध्ये येणारे एलिमेंट्सचा आपण काय सांगतो प्रपोर्शन जे असेल ते कसं असतं, प्रमाण जे असेल ते कसं असतं फिक्स असतं, फिक्स प्रपोर्शन. मग आता याला समजून कसं घेणार बरं बघा बरं. आता आपण याचं उदाहरण घेतलं, समजा आपण एक उदाहरण घेतलं, एक्झाम्पल घेऊ. आता बघा कोणताही कंपाऊंड जर तुम्ही घेतला तर त्या कंपाऊंड मध्ये येणारे एलिमेंटचं जे काही वेट असेल ते कसं असतं आपण म्हणतो एका फिक्स प्रपोर्शन मध्ये. याचं एक एक्झाम्पल बघा बरं, आपण घेतला समजा H2O, वॉटर घेतला आपण. मग या वॉटर मध्ये आपण काय सांगतो दोन एलिमेंट आले आपल्याकडे. कोण कोण आला, पहिला आला आपल्याकडे हायड्रोजन आणि दुसरा कोण आला आपल्याकडे ऑक्सिजन. आता हे दोन एलिमेंट आले माझ्याकडे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, या दोघांनी मिळून काय बनवलं आपल्याकडे वॉटर बनवलं. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आपल्याकडे, आपण वेट बद्दल बोलतो म्हणजेच काय ॲटॉमिक मास, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे आपल्याकडे 1, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे आपल्याकडे 8. मी मगाशीच दाखवलं तुम्हाला 8. मग 1 आणि 8 आहे आणि आपण प्रपोर्शन लिहितो, मॅथमॅटिक्स मध्ये पण आपण शिकले असाल, प्रपोर्शन लिहिताना मध्ये काय देतो आपण इज टू साइन देतो नाही का. मग याला काय म्हणणार आपण
इन वॉटर मॉलिक्यूल द अमाऊंट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज इन द प्रपोर्शन ऑफ 1:8. मग 1:8 यांचं काय असणार आहे, आपण म्हणतो हे यांचं काय असणार आहे, प्रपोर्शन. मग कोणतंही वॉटर मॉलिक्यूल जर घेतला तुम्ही तर त्याच्यामध्ये एक पार्ट काय असेल आपल्याकडे, हायड्रोजन, 8 पार्ट काय असेल आपल्याकडे, ऑक्सिजन. मग आता तुम्ही म्हणशाल सर असं थोडी, मी जर 3 वॉटरचे मॉलिक्यूल घेतले तर काय होईल. मग आपण असं केलं, समजा 3H2O घेतले, आपण 3 वॉटरचे मॉलिक्यूल घेतले, मग होईल काय, यांचं प्रपोर्शन काय होतं आपल्याकडे, H2Oचं प्रपोर्शन किती आपल्याकडे 3I असाच ठेवला आपण, प्रपोर्शन काय 1:8. या 3ने जर आपण ब्रॅकेट ओपन केलं तर काय मिळेल आपल्याला, 3 1s are 3, ब्रॅकेटमध्ये काय मिळेल 3:3 8s are 24. आणि जर आपण यांची डिव्हिजिबिलिटी टेस्ट घेतली तर काय येईल, 3 1s are 3, 3 8s are 24. म्हणजे आपल्याला रेशो काय मिळणार आहे, पुन्हा 1:8च. म्हणजे कोणताही केमिकल कंपाऊंड जेव्हा बनतो, तो बनल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे एलिमेंटचं जे काही प्रमाण असतं ते ऑलवेज कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मग तुम्ही कोणताही कंपाऊंड घ्या, त्याच्या बाबतीत हा लॉ आहे तसाच राहतो. त्यांचं जे काही वेट असेल, वेट म्हणजे काय, मॉलिक्युलर वेट असेल, ते कसं असतं, आपण म्हणतो त्याचा रेशो काय असतो, फिक्स असतो, कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. मग आता याचं अजून एक एक्झाम्पल बघा बरं, एक एक्झाम्पल आपण अजून घेतलं पाहिजे. बघा, मी जर तुम्हाला सांगितलं मागाशी 44 ग्रॅम ऑफ CO2, दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, समजा एक्झाम्पल 2, हा आपला होता एक्झाम्पल 1. मग आपण काय घेतला, 44 ग्रॅम्स ऑफ CO2. आता CO2चं मगाशीच आपण मॉलिक्युलर वेट काढून पाहिलं होतं, किती येतं, 44 येतं. म्हणून आपण 44 ग्रॅम ऑफ CO2 घेतला. मग याच्यामध्ये काय असेल बरं रेशो यांचा, बघा बरं, कार्बन आणि याच्यात कोण कोण आले इलिमेंट. आता मी इथे जसे नावं लिहिले तसे मी इथं काय लिहितो, डायरेक्ट इलिमेंटचे नाव लिहितो. कार्बन आणि कोणाला, ऑक्सिजन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 12, ॲटॉमिक मास आहे 12. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे आपल्याकडे 16 × 2 दॅट इज 32. मग मी जर यांचा रेशो काढायला गेलो तर काय येईल बरं माझ्याकडे रेशो, आपण असं म्हणू शकतो, दोघंही 4च्या टेबलमध्ये आहेत. 4 3s are 12 is to 4 8s are 32. म्हणजे रेशो काय आला आपला, 3:8. मग आपण जेव्हा कधी आता कितीही तुम्ही घेतला, 44 ग्रॅम जर घेतला तरी त्याचा आन्सर किती यायला पाहिजे आपलं, आहे तेवढं, दॅट इज 3:2. म्हणजे सॉरी 3:8. म्हणजे यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा कार्बन डायऑक्साईड स्टडी कराल तुम्ही, कार्बन किती पार्ट असेल आपल्याकडे, 3 पार्ट, ऑक्सिजन किती पार्ट असेल, 8 पार्ट, आणि त्यांचा रेशो काय असेल, 3:8. तुम्ही सेपरेट जरी काढायला गेले, कार्बनचं किती आहे 12, ऑक्सिजनचं किती आहे 16 × 2 32. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट घेतली, 4 1s are 4, 4 3s are 12 आणि 4 8s are 32. रेशो काय मिळाला आपल्याला, 3:8. तर हे सगळे आपल्याकडे काय होते, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनचे एक्झाम्पल्स होते. बघा, मग आपण 2 लॉ बघितले आज, सॉरी 3 लॉ बघितले ऍक्च्युली. पहिला आपण बघितलं, थोडेसे क्वेश्चन होते मागचे ते रिकॉल केले. नंतर आपण बघितला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. नंतर आपण बघितला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि आता आपण बघितलं काय, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. तर मग हे तिन्ही लॉ झाल्यानंतर आपल्याकडे बघा एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन येते तुमच्या टेक्स्टबुकच्या. बघा आपल्याकडे पेज नंबर 47 वरती बघा, हा जो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन आहे ना, हा आपल्याकडे दिला कुणी होता आपण सांगतो. एक सायंटिस्ट होता, फ्रेंच सायंटिस्ट, त्याचं नाव होतं J.L. प्राउस्ट. त्याने काय सांगितलं, द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ डिफरंट सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड इज फिक्स. कोणताही एलिमेंटचं जे काही प्रपोर्शन असतं ते कसं असतं, फिक्स असतं. वॉटरमध्ये काय 1:8 आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं, कार्बन डायऑक्साईडमध्ये 3:8 आहे, कोणाकोणाचं, कार्बन आणि ऑक्सिजनचं. तसंच आपल्याला आता काय सांगतो आपण, बघा एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलंय आपल्याला. त्या सायंटिस्टचं नाव आपल्याला मात्र चांगलंच माहित पाहिजे, चांगलंच त्याला प्रोनाऊन्स पण करता आलं पाहिजे. उगाच काहीतरी चुकीचे आणि फालतू प्रोनाऊन्सिएशन करायचे नाही. हे सायंटिस्टचं नाव आहे आपल्याकडे अँटोइन लॅव्हॉइझियर. अँटोइन म्हणा, अँटोन म्हणा, आय सायलेंट करा, अँटोन लॅव्हॉइझियर. मग या अँटोन लॅव्हॉइझियरने काय केलं होतं म्हणून याचं नाव आपल्याकडे आलंय. तर हा एक फ्रेंच सायंटिस्ट होता, फ्रान्स कंट्रीमध्ये राहणारा एक फ्रेंच सायंटिस्ट होता. का याने काय केलं होतं, याला म्हटलं जातं फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. याला काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. लॅव्हॉइझियरला फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हटलं जातं. मग असं केलं काय होतं बरं लॅव्हॉइझियरने,
लॅव्हॉयझियरचं काम थोडंसं नव्हतं, त्याने फक्त केमिस्ट्रीमध्ये काम नाही केलं, तर त्याने बायोलॉजीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर आपण काय सांगतो, तो एक चांगला अर्थशास्त्रज्ञ होता, इकॉनॉमिक्समध्ये पण त्याने काम केलं. मग या लॅव्हॉयझियरचं नाव आपल्या टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड करण्यामागं काय रिझन असेल बरं? सगळ्यात पहिलं रिझन आहे, लॅव्हॉयझियरने काय केलं ना, आज आपण ज्याला हे ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणतो, हायड्रोजनला हायड्रोजन म्हणतो, हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे नावं कोणी दिले होते? लॅव्हॉयझियरने दिले होते. म्हणजे ही मेड द नॉमेनक्लेचर. ऑक्सिजनचं नाव ऑक्सिजन, हायड्रोजनचं नाव हायड्रोजन. थोडक्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं वारसं कोणी घातलं होतं? अँटोन लॅव्हॉयझियरने घातलं होतं. ठीक आहे. नंतर आपण काय सांगतोय, लॅव्हॉयझियरनेच सांगितलं होतं की कोणतीही गोष्ट जेव्हा पेटवली जाते, कंबशन होतं कोणत्याही गोष्टीचं, त्यावेळी ती गोष्ट काय करते? ऑक्सिजन सोबत कंबाईन होते. ऑक्सिजन शिवाय कंबशन होऊ शकत नाही, म्हणून त्याने त्या प्रोसेसला नाव पण दिलं कंबशन. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपण, ही वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेइंग टेक्निक्स टू वे द मास ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इन अ केमिकल रिॲक्शन. एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास मोजण्यासाठी सगळ्यात पहिली टेक्निक जी वापरली गेली होती ती कोणी वापरली होती? लॅव्हॉयझियरने. ॲक्युरेट टेक्निक होती. नंतर आपण काय सांगतोय, त्यानेच हे शोधलं का वॉटर कशाचं बनलेलं असतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं, म्हणून लॅव्हॉयझियरचं नाव तेवढं इम्पॉर्टंट आहे. ही डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन. नंतर आपण काय सांगतोय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, त्याची केमिकल रिॲक्शन लिहिणारा पहिला माणूस होता लॅव्हॉयझियर. त्याच्यानंतर आपण सांगतोय, त्याने सिस्टमॅटिक नेम दिले वेगवेगळ्या कंपाऊंडला, जसे की आपल्याला माहिती H2SO4 त्याचं नाव दिलं त्याने सल्फ्युरिक ऍसिड, CuSO4 त्याचं नाव दिलं त्याने कॉपर सल्फेट, सल्फाईट, असे वेगवेगळे नावं त्याने दिले होते कंपाऊंड्सला. नंतर आपण काय सांगतोय, त्याने काय केलं होतं, पहिलं एक बुक लिहिलं होतं मॉडर्न केमिस्ट्रीवरती, एलिमेंटरी ट्रिटाइज ऑन केमिस्ट्री इन 1789. केमिस्ट्रीवर पुस्तक लिहिणारा पहिला माणूस होता लॅव्हॉयझियर. आणि आपण काय सांगतो लास्टला, ही स्टडीड द एलिमेंट्स सच एज ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. मग एवढा सगळा अभ्यास याने केला, म्हणून लॅव्हॉयझियरचं नाव आपल्याकडे काय येतं ऑलवेज केमिस्ट्रीमध्ये ॲज अ फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हणून त्याला आपण काय करतो, स्टडी करण्यासाठी ऑलवेज घेत असतो. होप सो आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असतं, प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक केल्यानंतर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि प्रयत्न माझा हाच असेल की इथून पुढं फिजिकल डिसेबिलिटी किंवा आपण जेव्हा कधी आजारपण असतं ना, त्याला इग्नोर नाही करता येत. सगळ्याचं सोंग घेता येतं, दुखण्याचं नाही येत. सो आता इथून पुढे रेग्युलॅरिटी ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. तुमचं काम काय असलं पाहिजे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके देन, लवकरच भेटू आपण ह्याचा सेकंड क्लास घेऊन. हा चॅप्टर आता लवकरात लवकर कंप्लीट करून देणं तुमचं माझं काम असेल. ठीक आहे. ओके देन, कीप स्टडिंग, कीप ग्रोईंग.